फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये 1 कप गव्हाच्या पिठापासून अर्धा किलोच्या नानकट्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप मी इथे दाखवलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे. तुम्ही ह्या जागी इथे डालडा किंवा साजूक तूप काहीही वापरू शकता. बाहेर मार्केटमध्ये डालडाच वापरला जातो. त्यामध्ये आता इथे मी घालते पिठी साखर. पिठी साखर ही मी घरातच साखर बारीक करून घेतली. आता ही पिठी साखर आणि तूप आपल्याला व्यवस्थित असं छान कंटिन्यू हलवत एकजीव करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला या मिश्रणाच्या एक पण अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे. सर्व असं स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर केवढं छान असं मस्त स्मूथ तयार झालेलं आहे आणि इथे आपली साखर तुपामध्ये छान मस्त विरघळलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथे ना आपले ड्राय इन्ग्रीडियंट जे आहेत ना, ड्राय जिन्नस ते आता आपल्याला इथे घालून घ्यायचे. तर आपल्या इथे आहेत गव्हाच्या नानकटया. तर आता इथे मी घालते गव्हाचं पीठ. इथे मी 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं बेसन, रवा, त्याचबरोबर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. एक वेळेस तुम्ही बेकिंग सोडा नाही घातला तरी चालेल, पण बेकिंग पावडर ही घातलीच पाहिजे. त्यामुळे आपले जे बिस्किट, कुकीज किंवा केक्स आहेत ना, काहीही आपले बेकरी प्रॉडक्ट्स असतात, ते प्रूफ होतात. तर हे बघा आता मी सर्व हे पहिले स्पॅच्युलाने व्यवस्थित असं एकजीव करून घेते. तुम्ही डायरेक्ट हाताने मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. पण तूप आहे ना खाली असं भांड्याला चिकटलेलं असतं. त्यामुळे मी ना स्पॅच्युलाने असं थोडंसं काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे हाताने असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय. जर तुम्हाला भांड्यात जमत नसेल, तर तुम्ही पसरट एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता मी हे पूर्ण मिश्रण जे आहे, ते असं एका ताटामध्ये काढून घेतलंय आणि चांगल्या प्रकारे हातावर असं मस्त हे रब करून घेतलंय बरं का. 10 मिनिटं हे हातावर कंटिन्यू असंच आपल्याला रब करायचंय. त्यानंतर इथे मी घातलंय थोडंसं बाइंडिंग करता दूध. दूध मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे आणि इथे मला दूध केवढं लागलेलं आहे, हे मी तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेजरमेंट दिलेले आहेत. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. तर हे बघा, आपला इथे नानकटाईचा गोळा जो आहे, तो इथे मळून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे छोटे-छोटे असे याचे गोळे घ्यायचे. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेप देऊ शकता. म्हणजे तुम्ही इथे नानकटाईला हार्ट शेप, चौकोनी, आयताकृती तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ते नानकटाया करू शकता. पण मी इकडे राउंड शेप देते. तर सर्वात पहिला आता इथे आपल्याला गोळा छान मस्त स्मूथ करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या गोळ्याला आपल्याला वरतून थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यावरती आपले आवडते ड्रायफ्रूट जे आहेत, ते तुम्ही इथे लावू शकता. तर मी इथे घेतलेले आहेत भोपळ्याच्या बिया आणि थोडेसे बदाम. तुम्ही इथे ना थोडीशी वेलची पावडर सुद्धा घालू शकता. खूपच सुंदर वाटतं आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या ना नानकटाईला असे कट सुद्धा देऊ शकता. म्हणजे बाहेरसारखी नानकटाई एकदम सुंदर दिसेल. तर हे बघा, इथे आता आपल्या सर्व नानकटाई ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या आता आपण 180 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटं बेक करूयात. आता 10 ते 15 मिनिटानंतर हे बघा, आपल्या सुंदर अशा नानकटाया इथे तयार झालेल्या आहेत आणि त्याला छान क्रॅक सुद्धा पडलेले आहेत आणि छान असा मस्त कलर सुद्धा आलेला आहे. तर हे बघा, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्या इथे नानकट्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे 1 कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा किलो एवढ्या नानकट्या इथे तयार होतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब